या वडिलांची साक्ष आहे. हा 32 वर्षापासून त्यांचा डावा कान वाहत होता. हा ह्या त्रासासाठी हा वडील त्यांच्या शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून शिबिरामध्ये आला. हा आणि शिबिरामध्ये या वडिलांनी विश्वासाने भाग घेतला. हा आणि हा वडील तेव्हा शिबिर सुटून घरी गेला. हा तेव्हा रात्रीच त्यांना 12 वाजता समजले की माझा कान वाहत नाही. हा ते पूर्णपणे बरे आहे. प्रेज द लॉर्ड. नाव काय तुमचं? नाव प्रकाश सीताराम पवार, राहणार बोरशेती. नाव काय? नाव प्रकाश आडनाव पवार, पवार. आणि राहण्यासाठी तुम्ही बोरशेती, बोरसेतीला कातरीपाडा. आणि कातकारी पाड्यामध्ये राहता. आणि 32 वर्ष झाली तुमचा डावा कान वाहत होता. 32 वर्ष झाली तुमचा डावा कान वाहत होता. कमी करावा. 32 वर्ष झाली तुमचा डावा कान वाहत होता. आम्ही डॉक्टराकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनला पैसे लागणार. डॉक्टरांनी विचारलं किती लागणार? 15,000 लागणार. वडील बोलले एवढी माझ्या ऐकत निघत नाही, मग काय करावं? मी सांगितलं आता नाही तर नाही, काय करणार, घरीच राहावं, असंच काहीतरी होईल. म्हणजे डॉक्टर तुम्हाला बोलले की 15,000 लागतील ऑपरेशन करण्यासाठी, बरोबर? पण तुमच्याकडे पैसे नाही म्हणून तुम्ही विचार केला की आता घरीच राहायला लागेल, बरोबर? आणि अशा वेळेस तुमचे शेजारी तुम्हाला म्हणाले की सिव्हिलला चला. कोण म्हणाली? माझी बाई. तुमची बायको म्हणाली. तुमच्या घरातली तुमची स्वतःची बायको ती म्हणाली की आपण सिव्हिलला जाऊ. आणि त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही दोघं पण इकडे आले. आणि शिबिरामध्ये तुम्ही किती दिवस होता? 3 दिवस. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही शिबिर संपून शुक्रवारी घरी गेला, बरोबर? मग तुमचा कान वाहण्याचा बंद केव्हा झाला? रात्री 12 वाजता, 12:30. रात्री 12:30ला तुम्हाला कळून आलं की माझा कान वाहण्याचा आता पूर्णपणे बंद झाला. म्हणजे 32 वर्षामध्ये कान कधीच वाहण्याचा बंद झाला नव्हता, बरोबर? वाहतच होता, चालूच होता. आणि जसे तुम्ही 3 दिवसाच्या शिबिरात आला, भाग घेतला आणि शुक्रवारी घरी गेला आणि रात्री 12 वाजता कान वाहण्याचा बंद झाला. नक्की कोणी तुम्हाला या कानाच्या त्रासातून बरं केलं? येशूने केलं. कोणा? येशू प्रभूंनी बरं केलं. मग तुम्ही विश्वास करता आता की प्रभू येशू जात धर्म बदलत नाही, दुःख दूर करतो आणि जीवन बदलतो. विश्वास आहे तुमचा की त्यानेच तुम्हाला बरं केलं. मग हे तुम्ही लोकांना सांगणार की नाही? सांगणार. आणि दारू सोडणार की नाही? दारू सोडणार. नक्की. चांगलंही केलं तरी पण सोडून टाकणार. हे पाणी आहे, पाणी जाईल, पाणी निघून जाईल, सोडून जाईल. नक्की. हे दुःख चांगलं झालं ते पण दुःख जाईल. हे दुःख घालवलंय तर दारूचं पण घालवणार, तोच घालवणार. विश्वास आहे तुमचा? आजपासून सांगा प्रभू मी हे सोडून देतोय. प्रभू आजपासून हे सगळं सोडून देतो. मी पिणार नाही, मी तुझ्यासाठी जगेन, तुझ्यासाठी वागेन. आमेन. प्रेम द लॉर्ड. तुम्हाला आज शिकायला मिळालं. शांती.